नमस्कार मराठी रसिक श्रोते हो. ग्रामीण कथांची मेजवानी यामध्ये आपले स्वागत आहे. आज ऐकूया एक लघु कथा, केवड्याला दिली ज्वारी. लेखक व अभिवाचक शरद जगधने. आमच्या गावातला सदा मामा गेंगाना होता. तो नाकातनच बोलायचा. तो गावात कुठं इकडं तिकडं आम्हाला दिसला की आम्ही पोरं मुद्दामच त्याच्या पुढं उभं राहून एकमेकांना नाकातनं बोलून त्याला चिडवायचो. आणि ते ऐकून सदा मामा आमच्यावर लय चिडायचा. आम्हाला शिव्या देत आमच्या माग आम्हाला मारायला पळायचा. आम्हाला त्याची लय गंमत वाटायची. सदा मामा लय चिडतो हे समजा गावाला माहीत होतं. एक दिवशी गावच्या आठवडी बाजारात ज्वारीचं ठिक्क मांडून सदा मामा ज्वारी विकत बसला होता. तेवढ्यात दुसऱ्या गावातला एक माणूस ज्वारी विकत घ्यायला सदा मामा जवळ आला आणि म्हणला, केवढ्याला दिले ज्वारी? कार का किडा उठलाय का? सदा मामा त्या माणसाला रागानं म्हणला. तेव्हा सदा मामाचं ते उत्तर ऐकून तो माणूस म्हणला, तुला किडा उठलाय का? माझं वाकड का धावतोयस? अरे बामलीच्या, तूच माझं वाकड धावतोयस कवाच्यानं आणि मलाच उलटा विचारतोस होय र? तुझ्या आईच तुझ्या. म्हणत सदा मामानं आपल्या पायातलं पायतण काढून त्या दुसऱ्या माणसाचा पार गचुटाच धरला आणि दोघं बी नाकातनं एकमेकाशी भांडायला लागली. तवर बाजारातली समधी माणसं बी गोळा झाली. का भांडायला लागलायसा म्हणून लोकांनी त्यांना भांडलाचं कारण विचारलं. तेव्हा कळलं की सदा मामा तरी गेंगाना होताच, पर दुसऱ्या गावातला माणूस बी सदा मामा सारखाच गेंगाना होता. दोघं बी एकसारखेच गेंगाने. श्रोते हो, कशी वाटली कथा? आवडली ना? आवडल्यास कथेला लाईक, शेअर, कॉमेंट्स आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि अशाच खुमासदार कथांचा आस्वाद घेण्यासाठी ग्रामीण कथांची मेजवानी या माझ्या चॅनलला भेट द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.